हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बोर्ड एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स ऑलरेडी विचारले गेलेले आहेत तर ते सगळे क्वेश्चन्स इयर वाईज आणि चॅप्टर वाईज आपण पाहणार आहोत. सो ही एक सिरीज असणार आहे ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली मॅथ्सचे क्वेश्चन्स बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो पहिला चॅप्टर आहे डिफरन्सिएशन, याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 1996 वगैरे तिथपासून ते आतापर्यंत कोणते कोणते क्वेश्चन्स एक्झाममध्ये ऑलरेडी येऊन गेलेले आहेत ते आपण बघणार आहोत. आणि अर्थात मॅथ्स पार्ट 2 असल्यामुळे याच्यामध्ये थिअरम्सला जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे आणि फक्त 3 ते 4 थिअरम आहेत जे कॉन्स्टंटली प्रत्येक वर्षी विचारले जातात. सो मी विथ इयर क्वेश्चन्स मेन्शन केलेले आहेत. इवन मी क्वेश्चन्स त्याच सिक्वेन्सनी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या सिक्वेन्सने आपल्या बुकमध्ये आहेत. सो एक्सरसाइज 1.1 मधले क्वेश्चन्स तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळतील आणि 1.5 मधले क्वेश्चन्स तुम्हाला शेवटी पाहायला मिळतील. सो जेणेकरून तुम्ही एका सिक्वेन्समध्ये हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि अर्थातच मग तुम्हाला कळेल सुद्धा की कोणता सेक्शन आपला वीक आहे. सो लेट अस स्टार्ट. अजून एक गोष्ट, याच्यामध्ये मी फक्त क्वेश्चन्स घेतलेले आहेत पण तुम्हाला याचे आन्सर्स पण हवे आहेत का ते नक्की सांगा, सो दॅट ते आपण एखाद्या लाईव्ह सेशनमध्ये घेऊ शकतो. तोपर्यंत तुम्ही नक्कीच या क्वेश्चन्सचा अभ्यास करू शकता आणि स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. सो लेट अस स्टार्ट. आणि इवन तुमच्याकडे 2023 आणि 2024 किंवा 2025 चे पेपर्स पण असतील. सो त्याच्यामधलेही क्वेश्चन्स तुम्ही करू शकता. हे थोडे जुने आहेत ज्याचे पेपर्स अजूनही सगळीकडे अवेलेबल नाहीयेत. सो ते क्वेश्चन्स मी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की खूप जास्त रिपीट झालेले आहेत. सो जितके कमीत कमी क्वेश्चन्स आणि विथ व्हरायटी ते मी इथे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो दॅट तेवढं जरी तुम्ही केलं तरी पण तुम्हाला एक्स्ट्रा असं काहीच करायची गरज पडणार नाही. सो ट्रस्ट मी, फक्त हेच क्वेश्चन्स तुम्ही जरी केलेत एक्झामसाठी तरी पण सफिशियंट आहे. पण यासोबत तुम्हाला अजून काय करायचं आहे तर आपले जे एमसीक्यूज तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहायला मिळत आहेत ते मात्र करायचे आहेत, जे मी इथे मेन्शन नाही केलेले आहेत. सो ते एमसीक्यूज मस्ट आहे कारण एक्झाममध्ये बुकमधलेच एमसीक्यूज विचारले जातात आणि त्यामुळे ते मात्र तुम्हाला एक्स्ट्रा करायचे आहेत. बाकी सगळे क्वेश्चन्स मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन अर्थात पार्ट 2 असल्यामुळे थिअरम बेस्ड आहे. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन अर्थात पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मी इयर मेन्शन केले म्हणजे ऑलमोस्ट दरवर्षी हा प्रश्न विचारला जातोय. इव्हन मी पुढे डॉट डॉट यासाठी लिहिले कारण इथून पुढे सगळ्याच वर्षी तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो बघायला मिळेल. ठीक आहे. सो क्वेश्चन साधारणतः असा आहे आणि अर्थात तुम्हाला याचा आन्सर या 1.2.1 मध्ये बघायला मिळणार आहे टेक्स्टबुक मध्ये. सो तुम्ही ते पण तिथून बघू शकता. सो इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू असेल, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आणि u इज इक्वल टू जी ऑफ एक्स असेल जे की डिफरन्शिएबल फंक्शन आहे एक्सचं, तर y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx हे असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो ऑलरेडी हा फॉर्म्युला आपण ऑलमोस्ट या एक्सरसाइज मधले जे काही क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी वापरतोच आहोत. तुम्हाला याचं प्रूफ पण बघायला मिळेल टेक्स्टबुकमध्ये 1.2.1 मध्ये, सॉरी 1.1.2 मध्ये. सो नेक्स्ट आहे जुलै 16 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलाय की y इज इक्वल टू आहे सेक ऑफ अंडर रूट एक्स, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx. सिंपल डिफरन्सिएशन तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचं आहे. मी तुम्हाला इफ यू वॉन्ट मी याच्यासाठी काही तुम्हाला हिंट्स पण देऊ शकते, पण अर्थात तुम्ही ट्राय करायचं आहे की हे स्वतःहून सॉल्व्ह कराल कारण खूप इझी क्वेश्चन आहे. डिरेक्टली तुम्ही या ठिकाणी सेक अंडर रूट एक्स जे आहे त्याला डिफरन्शिएट करू शकता सेक एक्सचा फॉर्म्युला यूज करून. सेक एक्स टॅन एक्स या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आणि मग तुम्ही बाकी अंडर रूटला पण परत डिफरन्शिएट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन मध्ये की y इज इक्वल टू आहे टॅन स्क्वेअर ऑफ लॉग एक्स क्यूब आहे, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx. हा क्वेश्चन आला आहे मार्च 18 मध्ये. अगेन या ठिकाणी तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करताना आपण सेम ज्या पद्धतीने करतो टॅन स्क्वेअरचं डिफरन्शिएशन करायचं, लॉग एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन करायचं, सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफरन्शिएट करायचं आहे साइन ऑफ ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचा आहे. हा क्वेश्चन विचारला गेला होता मार्च 20 मध्ये. अगेन याच्यामध्ये पण तुम्हाला सेम करायचं आहे. साईनला डिफरन्शिएट करायचं आहे. साईनचं काय होईल कॉस एक्स स्क्वेअर प्लस एक्स, परत एक्स स्क्वेअर प्लस एक्सचं डिफरन्शिएशन करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने चेन रूल यूज करू शकता. नेक्स्ट आहे डिफरन्शिएट करायचं आहे लॉग ऑफ इन ब्रॅकेट सेक एक्स प्लस टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा क्वेश्चन पण फेब 20 मध्ये आला होता. सेम चेन रूल वापरून तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो यामधले कोणते असे क्वेश्चन्स आहेत ज्याचा आन्सर तुम्हाला अपेक्षित आहे ते नक्की सांगू शकता, सो दॅट ते मी सेपरेट व्हिडिओजमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करेन.
नेक्स्ट आहे 1.2.3 थिअरम. अगेन हा थिअरम पण खूप वेळा ऑल टाइम फेवरेट मी यासाठी लिहिलंय कारण हे सगळे थिअरम जे आहेत तर ते खूप वेळा एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर पास्ट आतापर्यंत जे काही पेपर्स मी अनालिसिस केलेले आहेत दॅट इज सिन्स 1993 पासूनचे, तर त्याच्यामध्ये तेव्हापासून ते आतापर्यंत साधारणतः 20-25 वेळा हे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील या चॅप्टर मधल्या थिअरमचे. सो त्यामुळे या चॅप्टर मधले तीन ते चारच थिअरम आहेत जे तुम्हाला नीट करायचे. तीनच आहेत. 3 थिअरम फक्त तुम्ही केलेत तरी पण तुमचे मार्क्स जे आहेत ते आउट ऑफ येण्याचे चान्सेस वाढणार आहेत. सो इफ y is equal to f of x is a differentiable function of x such that dy by dx is not equal to 0 आणि x is equal to f inverse of y exist, then x is equal to f inverse of y is a differentiable function of y. सो तुम्हाला हे जे आहे ते प्रूव्ह करायचे आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन. y is equal to tan inverse in bracket fx plus 1 divided by 3 minus x minus 6x square. सो अगेन या ठिकाणी पण तुम्हाला सेम क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. आता बघा तुम्ही या ठिकाणी tan इनवर्सचा आपला जो फॉर्म्युला आहे तर त्याला तिकडे हे क्वेश्चन घेऊन जाऊ शकता. tan इनवर्स a minus b डिवायडेड बाय 1 प्लस ab, तर त्या फॉर्म्युलाशी अलाइन करून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मार्च 18 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्शिएट करायचा आहे तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स. कॉस इनवर्स 3 cos x मायनस 2 sin x डिवायडेड बाय अंडर रूट 13. हा क्वेश्चन विचारला होता ऑक्टोबर 15 मध्ये. अगेन आता या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, 3 cos x मायनस sin x बाय 13 आहे. सो या ठिकाणी तुम्ही आपला साइन असं अज्युम करू शकता की 3 बाय रूट 13 जे आहे तर ते cos a आहे आणि 2 बाय रूट 13 जे आहे तर ते sin a आहे. आणि मग अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही फॉर्म्युला वगैरे यूज करून ह्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही इतर कुठल्याही मेथडने पण करू शकता जे तुम्हाला सुटेबल वाटेल ते. नेक्स्ट आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर तुम्हाला dy बाय dx फाइंड आउट करायचा आहे. हा क्वेश्चन विचारला गेला होता मार्च 16 मध्ये. आता या ठिकाणी तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत की तुम्ही काय करू शकता, इथे x ला अज्युम करा की हे काय आहे, साइन थिटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही एक काम करू शकता, आता मग काय येईल, थिटा इज इक्वल टू काय येईल, साइन इनवर्स एक्स येईल. सो या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी पुट करायच्या आहेत. म्हणजे कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय बाय काय होईल या ठिकाणी साइन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल. सो मग आता मात्र तुम्ही आरामात हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे जेव्हा क्वेश्चन्स येतील तेव्हा ट्राय करायचे की तुम्ही काहीतरी अज्युम कराल सो दॅट तुम्हाला एक काय म्हणूया आपण ओळखीचे इक्वेशन मिळेल जे की तुम्ही आरामात परत सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे 10th क्वेश्चन. 10th क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, y इज इक्वल टू आहे कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. तर तुम्हाला dy बाय dx फाइंड आउट करायचा आहे आणि हा क्वेश्चन विचारला गेला होता जुलै 18 मध्ये. सो आता अगेन या क्वेश्चनला पण तुम्ही सिम्प्लिफाय करून वगैरे सॉल्व्ह करू शकता किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स ला डिरेक्टली तुम्ही कॉस 2 एक्स लिहू शकता. ठीक आहे. आणि मग y इज इक्वल टू कॉस इनवर्स कॉस 2 एक्स येईल म्हणजे y इज इक्वल टू 2 एक्स येईल. ठीक आहे. इफ यू वॉन्ट मी ते तुम्हाला थोडंसं सॉल्व्ह करून दाखवू शकते. सो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्सला आपण काय घेऊ शकतो, कॉस 2 एक्स घेऊ शकतो. आता कॉस इनवर्स आणि कॉस 2 एक्स आहे तर मग y इज इक्वल टू काय होईल, 2x होणार आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी y इज इक्वल टू 2x याला आता तुम्हाला फक्त डिफरन्शिएट करायचं आहे आणि मग तुमचा आन्सर जे आहे तर ते येईल. सो जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील तेव्हा ट्राय करा की तुम्ही त्याला किती मिनिमम किंवा किती सिम्प्लिफाय करू शकता सो दॅट तुम्हाला इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल.